VAG ऑडिओजमध्ये मी वैशाली तुमचं स्वागत करते. घेऊन आली आहे गुंतण्या आतुर फिरुनीचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पाठ ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करते. गुंतण्या आतुर फिरुनी भाग 25. पर्णी हरवलेली भलत्याच दृश्यात. जी दृश्य तिचं मन तिला सकाळपासून उभी करून दाखवत होतं आणि ते पाहत असताना ती वेगळ्याच कोशात निघून जायची. स्तब्ध व्हायची की तिला समोर आपलं काही काम चाललंय याचाही विसर पडायचा. कृती, काहीतरी जळल्याचा वास येतोय ग, आणि पर्णीला काय एवढा वेळ लागलाय? जा बरं बघ जा जाऊन. आई जळका वास येतोय पाहून म्हणाली. हो आलेच म्हणत कृती उठली आणि किचनमध्ये पाहायला आली. तिला दुरूनच दिसलं. पर्णी किचनच्या कट्ट्याला रेलून हरवली आहे. हातातली पक्कड अस्वस्थतेत प्रेस करत आहे आणि वरण उकळून थोडं गॅसवरही उतू गेलंय आणि आता ते जळत होतं. वहिनी अगं काय हे? वरण जळलं, लक्ष कुठे आहे तुझं? कृती धावत तिच्याजवळ आली आणि गॅस बंद करून तिला हलवत म्हणाली तशी ती भानावर आली. ओ माय गॉड, आय एम सॉरी कृती, ते मी. तिचे शब्द हवेत विरले. आपलं लक्ष नव्हतं आणि वरण जळावं इतकंही आपल्याला भान नव्हतं याची तिलाच बहुतेक लाज वाटली. कृती एकदम ओरडली पाहून पाठोपाठ काय झालंय पाहायला आई ही धावत आत किचनमध्ये आलेली. काय झालं कृती? पर्णिका अगं काय? अगं आई वरण जळालं. कृती बारीक तोंड करत म्हणाली. अगं पण पर्णिका तू इथंच होतीस ना, मग असं कसं जळलं? आईनं विचारलं. आय एम सॉरी आई, मी माझंच दुर्लक्ष झालं. मी एक काम करते, मी दुसरं वरण लावते. ती रडवेली होत म्हणाली आणि वरण लावण्यासाठी वळली ही एवढ्यात आईंनी तिचा हात पकडत तिला थांबवलं. हा ग रडायला काय झालं तुला? मी काही बोलले का? पर्णी अगं मी फक्त विचारते बेटा, आणि आता राहू दे, झालं ते झालं. कृती, फ्रीजमध्ये दही आहे, तेवढं काढ आणि बाहेर घे. आजचा दिवस भातावर दहीच घ्याल सगळे. हो आई म्हणत कृतीने दही काढलं आणि ती ते घेऊन बाहेर गेली. पर्णीला मात्र रडूच येऊ लागलेलं. मगाशी डोळ्यासमोर पाहिलेलं तर किळसवाणं दृश्य तिला अजूनही आठवत होतं आणि खरंच आपले केतन असे वाहवत गेले तर नसतील ना, या विचाराने ती डोळे पुसत मुसमुसत होती. अगं पर्णिका, काय झाले तुला? तू चल बरं आधी बाहेर. तुला बरं नाही वाटत आहे का? तू काहीतरी खाऊन घे बरं. त्या तिला बाहेर नेऊ पाहत होत्या, पण ती मात्र तिथेच थांबलेली आणि आईंना थांबवत म्हणाली. आई आज मला भूक नाहीये, थोडं ठीक नाही वाटत आहे. अगं अशी काय करतेस? असं उपाशी पोटी का झोपणार तू? थोडं तरी खाऊन घे ग. नाही आई, मला खरंच ठीक नाही वाटत आहे. मला नाही जाणार जेवण. मी वर जाऊ का? प्लीज आई प्लीज, ती खूपच विनवणी करत म्हणत होती. अगं पण अचानक असं काय घडलंय पर्णी? तू आज दिवसभरही कसल्याशा विचारात हरवलेली दिसते आहेस. काही त्रास देतंय का तुला? त्यांच्या त्या प्रश्नावरही तिने अगदीच बारीक तोंड केलेलं, पण बोलली मात्र काहीच नाही. शेवटी त्यास तिला काही होत असेल असं समजून उमजून तिला म्हणाल्या. बरं जा, पण काही नाही, ॲटलिस्ट दूध तरी घेऊन जाशील. आई, मला भूक लागली की मी जेवते, हे माहिती आहे तुम्हाला ना, पण आता खरंच हो. अगं पण झालंय काय? का केतनच्यात आणि तुझ्यात काही झालंय? मला सांग ना पर्णी, मला काळजी वाटते. बेटा, तोही सकाळी नाश्ता न करता गेला. असं काहीच नाही आहे आई. मी वर आहे आई, सॉरी म्हणून ती धावतच वर गेली. पर्णी पायऱ्या चढून वर पोहोचली असेल एवढ्यात डोरबेल वाजली. तेव्हा ती वर पोहोचलेली केतन आले की काय या आशेने क्षणभर तिथंच थांबली आणि त्याचा कानोसा घेऊ लागली. कृती, जा दार उघड, केतन आला असेल. आईच्या म्हणण्याचा आवाज आला तसं कृतीने लगेचच जाऊन दार उघडलं आणि केतन आत शिरला ते स्पष्टीकरण देतच. आय एम सॉरी आई, मला आज उशीर झाला.
त्यात माझी बॅटरी लो झालेली आणि त्यामुळे फोन कॉल करूनही कळवू नाही शकलो, सॉरी. तो आत येताच केविलवाना चेहरा करत बोलला. काय रे केतन, इथं घरात माणसं वाट बघत असतात, कसा रे असा तू? बाबा म्हणाले. हो बाबा, सॉरी, पण बॅटरी लो होती, मी तरी काय करणार होतो. तिथून निघायलाही थोडा वेळ झाला. का? सोबत कोणी होतं त्याच्या मोबाईलवरून तरी करायचा होतास कॉल बाबांना, नाहीतर पर्णीला तरी. का त्याचाही स्विच ऑफ झालेला? आई म्हणाली. अगं नाही आलं लक्षात ते. तो काहीतरी उत्तर द्यायचं म्हणून म्हणाला. तसंही कियाराच्या मोबाईलवरून त्याचं फोन करणं कसं शक्य होतं? तो काहीच क्षणात शूज काढून आत आला. पण पर्णी मात्र तिथं दिसत नसल्याचं त्याच्या लक्षात आलं. पण तिच्याबद्दल विचारायला ह्या सर्वांचे प्रश्न कुठे संपत होते. आणि भैया, बॅटरी कशी रे लो झाली? चार्ज केला नव्हतास की काय सकाळी? कृतीने विचारलं. अगं चार्जिंगला लावला होता, पण फुल नव्हता तो. कारण सकाळी चुकून बटन ऑन करायचं राहून गेलेलं आणि अगदी लेट लक्षात आलं. समजलं का? माय बॅड लक. असं आहे बघ तुझं. जा आता पटकन फ्रेश होऊन ये. आणि जेवणार तर आहेस का? का तेही बाहेरूनच जेवून आलायस? आईने विचारलं. अगं बाहेर कशाला जेवण करेन, मी आलोच फ्रेश होऊन. पण पर्णी कुठे आहे? ती नाही आहे का जेवायला? त्याने पर्णीचं नाव घेतलं तशी इतका वेळ त्या सर्वांचं संभाषण ऐकत तिथंच वर थांबलेली पर्णी पटकन बेडरूममध्ये निघून गेली. अरे हो, आधी जाऊन त्या पर्णीला काय झालंय बघ बरं जरा. म्हणाली तब्येत ठीक नाही, भूकही नाहीये आणि जेवलीही नाहीये बघ, आई म्हणाली. हो ना, रडत पण होती वहिनी. काय झालंय तिला काही समजत नाहीये. मगाशी तर वरण समोर असून जळलं तरी तिचं लक्ष नव्हतं. कृती सगळंच सांगत म्हणाली तसं कौस्तुभने तिच्या डोक्यात फटका मारला. ते त्याला सांगायची गरज आहे का तुला, म्हणे वरण जळलं. तो तोंड वाकडं करत म्हणाला. तू गप रे, मी फक्त तिची अवस्था सांगते. असं कधी होत नाही ना तिच्याकडून. हो केतन, एक काम कर, तू फ्रेश होऊन ये आणि तिलाही जेवायला घेऊन खाली ये बरं. बघ तुझं तरी ऐकते का ती, बाबा म्हणाले. हो का, ती वर आहे का आई? हो अरे, आत्ताच वर गेली बघ, जस्ट तू यायच्या 2 मिनिटं आधी, कृती म्हणाली. बरं मी बघतो, मी आलोच, म्हणत त्याने एक वार वर पाहिलं. या पर्णीला काय झालंय आता? एक तर एकदाही फोन केला नाही मला, मी एवढा रागावून गेलोय तर, आणि आता अशी वागते. स्वतःच्याच मनाला प्रश्न करत तो वर जायला निघाला. केतन काहीच क्षणात बेडरूममध्ये आला. पाहतो तर पर्णी बेडवर पालती झोपलेली. त्याने त्याची बॅग साईडला ठेवली आणि हळूच तिच्या जवळ आला. तिच्या जवळ जात वाकलेला तो त्याने तिला हाक मारली. पर्णी, ए पर्णी, काय होतंय तुला? तू ठीक आहेस ना? तो तिच्या केसातून हात फिरवत म्हणाला, पण ती उशीत तोंड खुपसून बसलेली. पर्णी माझ्याकडे बघ तर. हे सॉरी ना कालसाठी. पुन्हा सॉरी म्हणतोय यार. आता किती वेळा सॉरी म्हणायचं ग? ए पर्णी, तुला माहिती आहे मी तुझ्यासाठी आज काय आणले? बघ तर. माहिती आहे, खरं तर तुझ्यासाठी ते आणायला मी मार्केटमध्ये गेलो होतो आणि त्यामुळे मला आज एवढा उशीर झालाय. काय म्हणालात? माझ्यासाठी? माझ्यासाठी गेला होता तुम्ही केतन मार्केटमध्ये? सिरियसली? ती एकदम उठून बसत म्हणाली. मघाशी स्वप्नात नको ते दृश्य पाहिलेल्या तिला तसं काही सत्यात घडलं नसावं आणि त्याला अगदी गेला तसा आलेला पाहायला मिळावं यासाठी आसुसल्या तिने मोठ्या आशेने त्याच्याकडे पाहिलं. हो ऑफकोर्स पर्णी, फक्त आणि फक्त तुझ्यासाठी गेलो होतो. तू बघ तर, तुलाही खूप आवडेल मी जे तुझ्यासाठी आणलंय. थांब ना, तुला दाखवतोच. वेट हा, म्हणत त्याने बाजूला जाऊन बॅग आणली आणि त्यातून तिच्यासाठी आणलेला तो पार्टीवेअर ड्रेस बाहेर काढू लागला. ती मात्र आता उठून बसली. तिचं मात्र आता सगळं लक्ष केतनकडे होतं. त्याने खरंच आपल्यासाठी काहीतरी आणलंय या विचाराने तिचीही उत्सुकता ताणली गेली होती. ठॅनटॅडँग म्हणत त्याने पुढच्या क्षणाला तो रेड कलरचा लॉंग गाऊन बाहेर काढला आणि तिलाही ओपन करून दाखवू लागला. तो एक रेड कलरचा लॉंग पार्टीवेअर गाऊन होता ज्यावर एक वेगळीच चमक होती. बॅक साईडला बॅकलेस आणि वर दोन्ही साईडला आधारासाठी फक्त स्ट्रिप्स होत्या. पण खाली मात्र पायापर्यंत येईल अशा टाईपमध्ये तो वन पीस होता. अर्थात तो होता खूप सुंदर. असे कपडे पर्णीला लहानपणापासून घालायला आवडायचे, पण आईबाबांच्या धाकामुळे तिने ते कधी घातले नव्हते. तिलाही अर्थात तो आवडला होता,
पण तरीही तो ड्रेस पाहून तिला त्यात कियाराची झलक दिसली. कुठेतरी तिच्या सांगण्यावरून तो त्याने निवडला असणार हेही तिच्या पाहताच लक्षात आलं. आणि मेन प्रॉब्लेम वेगळाच होता. तिला तो ड्रेस पाहताच लक्षात आलेलं की ती साईज तिला येणारी नव्हती. जणू तिला खिजवायला कियाराने हे जाणून बुजून केलंय असंच तिला वाटत होतं. मग जरी तो ड्रेस केतनने घेतला होता. मग पर्णी, कशी वाटली माझी चॉईस? केतननं विचारलं. माझी चॉईस? तो असं म्हणाला आणि त्याच्या या प्रश्नावर तिला हसूच आलं. अर्थात ते उपहासात्मक होतं. हसत का आहेस? सांग ना पर्णी. केतन, ही खरंच तुमची चॉईस आहे? रिअली? तुम्हाला माहिती आहे मी असे कपडे घालतही नाही. ती नजर भलतीकडे वळवत म्हणाली. मग ठीक आहे ना, आत्ता घाल. मी तुला बोललो का कधी असे कपडे घालू नको? आणि मी एवढा प्रेमाने आणलाय तर तू घालशील ना? ऑफकोर्स केतन, तुम्ही आणलेला, तुम्हाला आवडलेला अर्थात मी घालणारच. आणि इथून पुढे घालायलाही मला प्रॉब्लेम काहीच नाही. पण खरंच हे तुम्ही तुमच्या चॉईसनी घेतलंय का कोणाची मदत घेतली आहे? ती पुन्हा रागाने नजर वळवत म्हणाली. असं का विचारत आहेस पर्णी? केतन, मला एवढं सांगा की तुम्ही हे तुमच्या चॉईसनी घेतलंय, हो किंवा नाही? अगं कियारा होती चॉईससाठी मत तिला. ऑफकोर्स मला थोडी न कळतं यातलं. बट हो, हा मला आवडला म्हणून मी तुझ्यासाठी घेतला. पण त्याच्याशी काय आहे पर्णी? मी हा तुझ्यासाठी घेतला आहे हे महत्त्वाचं नाही आहे का? तो असं म्हणाला आणि तिची खुशी एक क्षणात गायब झाली. तिच्या चेहऱ्यावर अगदीच कडवट हास्य पसरलं. फक्त केतनने तो माझ्यासाठी आणला असता तर मला किती आवडलं असतं. का कळत नाही यांना? ती मनाशीच म्हणत होती. बोल ना यार पर्णी. अच्छा, म्हणजे तिनेच हेल्प केली आहे तर? मला वाटलंच होतं. ती पुन्हा हसली आणि ते हसू उदास होतं. ओह कम ऑन पर्णी. अरे ठीक आहे ना यार, तिने केली मदत, चांगल्या मनानेच केली आहे. पण तू का असं रिॲक्ट करत आहेस? तुला नाही का आवडलाय हा? तुम्हाला का कळत नाहीये केतन? मला नाही आवडत आहे तुम्ही कोणाची तरी, आय मीन तिची मदत घेतली आहे यासाठी. तुम्ही तुमच्या चॉईसने जे काही घेऊन याल ते मला आवडणार होतच ना. पण अरे यार पर्णी, असं काय करते सगळं? केली तिने मदत, बट मी तुझ्यासाठी इतक्या प्रेमाने घेऊन आलो यार. तुला माझं प्रेम दिसतच नाहीये का यात? मला वाटलं तू खुश होशील, तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद पाहायचा होता मला. आणि तू आहेस की नको त्या गोष्टींसाठी तोंड पाडून बसली आहेस. तो आता बडबड करू लागला होता. आणि आता पर्णीच्या चांगलंच लक्षात आलं. आता त्याला काही बोलण्यात अर्थच नाही आहे, कारण तिला जे सांगायचं आहे ते त्याच्यापर्यंत पोहोचणार नक्कीच नाही. किती हुशारीने कियाराने डाव खेळलेला. तिच्या मापाचा ड्रेस पर्णीला द्यायला लावलेला आणि केतनला यातली खोच लक्षात येऊच शकत नव्हती. ती फक्त आणि फक्त पर्णिकालाच लक्षात येऊ शकत होती. आणि त्याला या क्षणाला काही म्हणणं म्हणजे त्याला दुखावण्यासारखं होतं. आणि यामुळेच पर्णीचा केतन तिच्यापासून आणखीन दूर जाऊ शकत होता. हे लक्षात घेऊन पर्णिकाने अखेर माघार घ्यायचं ठरवलं. कारण कधी कधी माघार घेणं गरजेचं असतं, पुन्हा नव्याने उडान घेण्यासाठी, समोरच्या धूर्तबाईचा डाव तिच्यावर उलटवण्यासाठी. कारण ती केतनना समोर करून माझ्याशी आत्ता वेगळाच गेम खेळते आहे. आणि बहुतेक केतनना हेच कळत नाहीये. पण एक दिवस असा नक्कीच येईल केतन, जेव्हा मी तुम्हाला पटवून देईन की तिचे छुपे इरादे काय आहेत. आय नो केतन, तुम्ही अगदी मनाने चांगला विचार करत असाल तिच्याबद्दल. तुमचा दोष नाहीये. दोष समोरून येणाऱ्या त्या वादळाचा आहे. पण मीही त्या वादळाला पुरून उरेल, सांगून ठेवते. पर्णी, खरंच तुला आवडलाच नाहीये का हा? बोल ना यार, इट्स हर्टिंग मी. तो तिला हलवत विचारत होता. ओके ओके केतन, समजलं मला. तुम्ही माझ्यासाठी हा खूप प्रेमाने आणला आहे आणि मला खरंच खूप आवडलाही आहे. खरंच थँक्यू केतन. मनावर दगड ठेवून कसं बसं स्मित करत ती त्याला म्हणाली. आणि तिनं तो ड्रेस त्याच्या हातातून घेतला आणि पाहू लागली. तसा केतन पटकन तिच्या जवळ आला आणि तिचा चेहरा ओंजळीत घेतला. हे पर्णी,
तुझा हा राग घालवण्यासाठी किती काय करतोय यार. तुझ्यासाठी काही वाटतंय म्हणून ना, ना की असंच करतोय सांग बरं. आणि जेवली का नाहीस? चल बरं, मी आता फ्रेश होतो आणि माझ्यासोबत खाली येणार आहेस हा जेवायला, नाहीतर मी पण नाही जेवणार. म्हणत तो बाजूला होऊन शर्ट काढू लागणार, तर त्याच्या आज घातलेल्या व्हाईट शर्टच्या उजव्या बाहीवर पिंक लिपस्टिकचा ओठांचा ठसा उमटलेला तिला दिसला. आजचा पार्ट इथंच संपलाय. केतनने कियाराच्या मदतीने घेतलेलं गिफ्ट तर कसंबसं स्वीकारलंय, पण आता त्याच्या बाहीवर उमटलेल्या लिपस्टिकच्या ओठांचा ठसा ती सहन करू शकेल? बघूया काय होते पुढच्या भागामध्ये. त्यासाठी ऐकत रहा गुंतन या आतूर फिरुनी. कथा आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. थँक्यू सो मच.